मंदिरात लग्न न लावून देण्याचा निर्णय घेतलाय स्वतः मंदिर प्रशासनाने। कारण एकदम शॉकिंग आहे। हा निर्णय घेतलाय बँगलोरच्या हलासूरमधल्या सोमेश्वर स्वामी मंदिर प्रशासनाने। मंदिराचे चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर व्ही गोविंदराजू यांनी सांगितल्यानुसार बऱ्याचदा पळून आलेली अनेक जोडपी वयाचा पुरावा म्हणून फेक डॉक्युमेंट जमा करून घाईत लग्न उरकत होती। मग 2 दिवसांमध्येच मुलीचे घरचे तिथे येऊन भांडण करायचे आणि प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत जायचं। पण यासोबतच 10 वर्षांपूर्वी या मंदिरामध्ये लग्न लावून दिलेल्यांच्या घटस्फोटासंबंधित वर्षाला जिम 4 ते 5 तक्रारी यायच्या। पण गेल्या काही वर्षांमध्ये 50 पेक्षा अधिक घटस्फोटाच्या तक्रारी मंदिराकडे आल्या आहेत। त्यामुळेच पळून आलेल्यांबद्दलची पोलीस केस असो किंवा घटस्फोटाच्या संबंधातली लग्नाचे साक्षीदार किंवा लग्नाला उपस्थित असल्यामुळे पुजाऱ्यांना कोर्टामध्ये वारंवार हजर राहावं लागायचं। त्यामुळेच मंदिराची इमेज जपण्यासाठी आणि पुजाऱ्यांचा त्रास वाचवण्यासाठी अखेर मंदिर प्रशासनाने इथे लग्न न लावून देण्याचा निर्णय घेतलाय। 12व्या शतकातल्या ऐतिहासिक अशा या शिवमंदिरामध्ये एकेकाळी रोज वैदिक पद्धतीने लग्न सोहळे पार पडायचे। पण बदललेल्या काळामुळे त्याच मंदिरामध्ये लग्न सोहळे बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलाय।